सण आयलाय गो नारळी पुनवेचा। जाणता राजा ही बोट जी आहे पहिल्या नंबरवर जाणता राजा आहे, दुसरा युवराज। गणपती बाप्पा आणि आम्ही आता सोन्याचा गोळा तुला देतोय तो मान्य करून घे। आणि सागर भगवंता तू शांत राहा, आता तू शांत हो। मानाचे नारळ आपल्या समुद्राला अर्पण होत आहेत बघा। समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी जो कलश नेला गेलाय तो आपल्याला पाहायला मिळतोय। सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद आनंद होलिये दुनियेचा। चला बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पूजेला, हात जोडून नारळ सोन्याचा देऊया दर्याला। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज नारळी पुनवेचा सण, आमच्या कोल्यांचा सण आज आपल्याला पाहायला मिळेल। संपूर्ण देशामध्ये नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा हा सण साजरा तर होतोच, पण खास करून आमच्या श्रीवर्धन गावामध्ये आणि कोळीवाड्यांमध्ये हा सण साजरा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। संपूर्ण कोळीवाड्यात तर होतो, पण खास करून श्रीवर्धन, मुळगाव, कोळीवाडा आणि जीवना बंदर येथे आज आपल्या दर्यासागराची पूजा होईल आणि हा नारळ दर्यासागराला अर्पण केला जाईल। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे छान असा हा सजवलेला कलश आणि नारळ इथे बघा बनवलेला छान मोठा आहे। मी आता आलेलो आहे आपल्या मुळगाव, कोळीवाडा, श्रीवर्धन येथे आपलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जे आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतंय। पण आज नारळी पौर्णिमेची मिरवणूक सुद्धा असणार आहे। पण आता थोड्या वेळात आपल्याला नौकेची स्पर्धा बघा, या ठिकाणी मुळगाव, कोळीवाड्यातले सगळे सदस्य हे तयार झालेले आहेत। नौकेच्या स्पर्धेला नौका स्पर्धा असणार आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याच्यानंतर आपल्या दर्यासागरामध्ये जाणार आहेत सगळेजण मिरवणूक घेऊन, आपल्या या नारळाला घेऊन आणि आपल्या सागराला पूजा करून। बघा दर्यासागरामध्ये आपले कोळी बांधव हे मच्छीमारीसाठी दूरवर जात असतात, तेव्हा संपूर्ण आपले कोळी बांधव हे समुद्राला विनवणी करणार आहेत, पूजा करणार आहेत की हे समुद्र राजा आता खवळलेला आहे, 4 महिने पावसाचे झालेले आहेत, आता आमच्या नौका या समुद्रात मच्छीमारीसाठी जाणार आहेत, तर आमच्या सर्वांचं रक्षण कर, ही प्रार्थना आता होणार आहे थोड्या वेळातच। हा सर्व जल्लोष तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आता नौकेच्या स्पर्धा बघण्यासाठी खालूच्या या बाजेवर नौकेच्या स्पर्धा होत आहेत आणि थोड्या वेळात मिरवणूक सुद्धा होणार आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार। त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे बघत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल आणि असेच पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला तर तुम्ही सुद्धा चला खालूबाजा वाचतोय आता आणि हे सगळे मिरवणूक आता जेटीवर जाणार आहे आणि तिथे नौकेच्या स्पर्धा होणार आहेत आणि त्यानंतर मिरवणूक पाहता येईल। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सहभागी व्हा आपल्या कोल्यांच्या या नारळी पुनवेच्या सणाला। मुळगाव, कोळीवाडा जेटीवर आलेलो आहे, छान खालूच्या या वाजत गाजत सर्वजण आलेले आहेत बघा। आता तयारी होते, बोटी या ठिकाणी लागणार आहेत, वल्ला करून स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळेल बघा। महिलांची ही संख्या सुद्धा बघा। आज आपल्या नारळी पुनवेचा सण आणि आमच्या कोल्यांचा सण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। चला तयारी चालू आहे बोटीची आणि सगळे आपले नातेवाईक बघा या ठिकाणी पाहायला मिळतात। छान या स्पर्धा बघण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्वजण आलेले आहेत। त्याला बोटी लागलेल्या आहेत या ठिकाणी।
खालू भाज्या आणि सगळे बघा तयारी चालू आहे. बोटी आलेले आहेत आणि इकडे मच्छीमारी सुद्धा करून आलेले आपले कोळी बांधव बघा. आज आपल्या दर्यासागराला सांगणार आहेत की हे दर्यासागर तू शांत हो आणि आमच्या कोळी बांधवाला जास्तीत जास्त मच्छी मिळू दे. चला आपण आता या बोटीमध्ये जाणार आहोत. चला बोटीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बोटी बघा ही बघा हळूहळू मध्यभागी आलेले आहेत बोटी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपल्याला झेंडा पाहायला मिळेल बघा. या झेंड्याजवळ जो झेंडा आपल्याला पाहायला मिळतोय आपण सुद्धा एका बोटीमध्ये आहेत आणि सर्व आपल्याला सहकार्य करतायत. बोटी या सगळ्या बोटी बघा लहान बोटी वल्ला मारत मारत आता या झेंड्याला म्हणजे झेंड्याला वळसा घालणार आहेत जो आपल्याला पाहता येईल बघा. जाणता राजा ही बोट जी आहे पहिल्या नंबरवर जाणता राजा आहे, दुसरा युवराज आणि 4-5 नंबरला मत्स्यगंधा जे आपल्याला पाहायला मिळते बघा. मुळगाव कोळीवाडा आणि या ठिकाणच्या या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळतात बघा. मत्स्यगंधा जे आपण पाहतोय बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा. हे सुद्धा अजून येत आहेत बघा आपल्या बोटीजवळ आलेले आहेत. छान असा हा वल्ला मारत मारत आता बघा. चला पहिल्या नंबरला बघा आपल्याला पाहायला मिळते हे सुद्धा आलेले आहेत बघा. छान असा हा वल्ला मारत मारत जे आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा काही बोटी येत आहेत बघा. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं सर्वात पुढे जी आहे जे आपल्याला पाहायला मिळते जाणता राजा आणि युवराज त्याला टफ फाईट देतोय बघा जो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. जाणता राजा जो आहे यांनी पहिला नंबर पटकावलेला दिसतोय आपल्याला. छान अशा या बोटीच्या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आज नारळी पौर्णिमेच्या या महोत्सवाला बघा या होडींच्या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा काही बोटी येत आहेत. छान अशा या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या की जाणता राजा जो आपल्याला पहिल्या नंबरवर पाहायला मिळाला आणि जाणता राजा आणि दुसरा युवराज जी बोट आहे याने 2 नंबर पटकावलेला आहे. छान असा हा नारळी पौर्णिमेचा आजचा सण आणि या निमित्ताने मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन यांनी भरलेल्या या बोटीच्या स्पर्धा ज्या पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बालगोपाळ पाहायला मिळतात. खास करून आपले सिद्धेश रघुवीर जे आहेत आपल्याला या ठिकाणी पण पाहायला मिळतात बघा. या ठिकाणी खालूच्या या वादावर मिळाले. या नौकेच्या स्पर्धा आपण पाहतोय सर्वत्र कोळीवाड्यांमध्ये नारळी पुनवेचा हा सण साजरा होतो. तसाच आपल्या श्रीवर्धनमध्ये म्हणजे मुळगाव कोळीवाडा असो जीवना बंदर असो सगळीकडे आपल्याला हे सण पाहायला मिळतात. थोड्या वेळाने आपल्या दर्यासागराला शांत करण्यासाठी आपले बांधव कोळी बांधव हे समुद्र राजाची पूजा करणार आहेत बघा. पारंपरिक वेशात आपले कोळी बांधव म्हणजेच आपले सगळे मित्र कंपनी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या साईडला आपल्याला जी पाहायला मिळते म्हणजे आमचे कोळी बांधव मच्छीमारी करतायत.
आणि आता थोड्या वेळातच आपण आता आपली मिरवणूक निघणार आहे समुद्राकडे जायला आणि छान असा नारळ मगाशीच आपण कलश पाहिलं आणि तो कलश घेऊन आणि नारळ घेऊन सगळेजण आपण वाजत गाजत पारंपरिक आपल्या वेशभूषेमध्ये आपण दर्यासागराची पूजा करणार आहोत आणि नारळ अर्पण करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे बंधू अशोकदादा सुद्धा आहेत या ठिकाणी बघा आणि मच्छीमारीसाठी फिशिंगसाठी गेले होते. फिशिंगसाठी गेलेलात का आता बघा फिशिंगसाठी म्हणजे आजपासून सर्वत्र सगळेजण फिशिंगला जाणार. मोठमोठ्या बोटी या फिशिंगला जातील आणि आपला कोळी बांधव हा भरपूर आतमध्ये समुद्रामध्ये जात असतो. त्याच्यामुळेच समुद्राला ही प्रार्थना करतात सगळेजण आणि आपला सोन्याचा नारळ म्हणजेच समुद्र राजाला सांगतात हे देवता की आजपासून तू शांत हो आणि आमच्या कोळी बांधवांच्या या बोटी समुद्रात जातात त्यांचं रक्षण कर समुद्र राजा. चला तर आता आपण मंदिराच्या साईडला चाललोय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या ठिकाणी आणि तिथूनच आपल्याला ही मिरवणूक पाहायला मिळेल. चला आपण परत मंदिराजवळ आलेलो आहे आणि छान असा हा कलश आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आणि थोड्या वेळातच आता नारळ अर्पण करण्यासाठी आपण समुद्राकडे जाणारच आहोत. पण आता ज्यांनी बोटीमध्ये जे भाग घेतला होता स्पर्धेमध्ये त्यांना सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाईल. कारण का यंदाचं हे पहिलं वर्ष आहे नौका स्पर्धेचं आणि छान अशा या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि आता थोड्या वेळातच सन्मान चिन्ह या ठिकाणी ज्यांनी नंबर काढला आहे आणि जे सहभागी आहेत त्यांना मिळणार आहे. संपूर्ण आपल्याला मुळगाव कोळीवाड्यातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात बघा आणि आपण वेळोवेळी आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन तर करतच असतो. हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि आपलं संपूर्ण मुळगाव कोळीवाडा जो आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतोय आणि अजून पाहायला सुद्धा मिळणार आहे. चला आता या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. सण आईलाय गो नारळी पुनवेचा बघा नारळी पुनवेचा हा सण आणि आता आपली मिरवणूक निघते आणि आपला हा नारळ आता आपल्या दर्यासागराला निघालेला आहे. सर्व कोळी बांधव मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा. सगळेजण आपले मित्र आहेत हे सगळेजण आणि छान असा हा नारळ सजवलेला आता त्याचं पूजन वगैरे होणार आहे आणि आता दर्यासागराला आपल्या सागराला पूजेला निघालेला आहे. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या मिरवणुकीमध्ये सामील व्हा. बघा या ठिकाणी महिला वर्गातून पूजन होते. छान असा हा सजवलेला कलश नारळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील होऊया.
नारळी पौर्णिमेचा हा आमच्या कोल्यांचा आणि सगळ्या आपल्या श्रीवर्धनकरांचा हा सण जो पाहताय, वाजत गाजत आणि पारंपरिक वेशभूषेत सगळेजण आता नाचत नाचत आपल्या या श्रीफळाला, नारळाला, आता आपल्या दर्या सागराला, आपल्या दर्या देवतेला आता अर्पण करणार आहेत. आपण समुद्रावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी ही गर्दी बघा. आपण मुळगाव कोळीवाडा आणि श्रीवर्धन दांडा येथील ही जी जेटी आहे तिथे आलेलो आहोत आणि इथे सुद्धा आपल्याला गर्दी दिसते. आपले सगळे बंधू या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. सगळे मित्रपरिवार आहे इथे, आपल्याला सर्व सबस्क्रायबर वगैरे पाहायला मिळतील आपल्याला. आणि आपला दांडा विभाग आणि मुळगाव कोळीवाडा विभाग या ठिकाणी येतं आणि आपले श्रीवर्धन जो त्या ठिकाणी तुम्हाला गर्दीत पाहायला मिळेल बघा तिकडे आहे. आणि इथे आपण समुद्रावर सुद्धा जाऊया. इथे नारळाचे खेळ खेळले जातात आपल्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी, ते सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. सगळेजण नारळ वगैरे खेळत असतील आणि आता आपल्या दर्या सागराची, आपल्या देवतेची पूजा होणार आहे. आणि एक प्रार्थना होईल की आम्ही कोळी लोक हे दर्यासागरामध्ये मच्छीमारीसाठी जातो आणि हे दर्यासागर आता तू शांत हो आणि आम्हाला समुद्रामध्ये जरी बाहेर गेलो तरी आमचं रक्षण कर, ही प्रार्थना आता आपल्या कोळी बांधवांकडनं होईल. आणि छान असा हा पारंपरिक वेशभूषेत आपल्याला सण पाहायला तर मिळतोय, पण हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात आज नारळी पौर्णिमेच्या या दिवशी. खरंच सर्व पारंपरिक सण आपल्या श्रीवर्धनमध्ये आपल्याला पाहायला तर मिळतात. हे बघा सगळे आपले मुळगाव कोळीवाड्यातले सगळे बंधू, आपले मित्रपरिवार आणि आपले नातेवाईक सगळे जण या ठिकाणी आहेत. चला आपला नारळ येतोय आणि इकडे बघा ही छोटे कंपनी बघा नारळ घेऊन आहेत हातात. हे बघा आता नारळ खेळीच्या या स्पर्धा सुद्धा आपण पाहिलं आणि हा बघा हा सुद्धा आहे या ठिकाणी बघा. लहान मुलं आणि सर्वजण म्हणजे लहान थोरांपासून सर्वजण नारळ खेळतात बघा. नारळ फोडीच्या या स्पर्धा आहेत आणि इकडे नारळ गोळा करतायत बघा काही जण. समुद्राला अर्पण जे नारळ केले जातात आणि जे खेळले जातात, फोडले जातात नारळ, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा इकडनं नारळ सोडलेला आहे आणि फटका हुकलाय त्याचा. सर्वत्र आपल्याला बघा नारळ खेळताना सगळेजण पाहायला मिळतील. इथे आपला नारळ येतोय, इकडे सुद्धा खेळतायत. छान असा फटका मारलेला आहे आणि नारळ फोडलेला आहे इथे. चला आता आपली मिरवणूक येते आणि आपण मिरवणुकीमध्ये जाऊया आणि आपला नारळ आता समुद्राला अर्पण होईल. आपला शिव सुद्धा नाचतोय बघा. खरंच आनंद गगनात मावेना. खरंच आनंदी आनंद आज नारळी पौर्णिमेच्या श्रावण आला म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या भारतीयांचे सण सुरुवात होतात. नागपंचमी केली, आता नारळी पौर्णिमा आणि छान आता वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळतात. दर्यासागरा आमचा मुळगाव कोळीवाड्याचा मानपण आम्ही घेऊन आलेलो आहोत.
कळत न कळत आमच्याकडनं काय तुझी येडी वाकडी सेवा झालेली असेल ते मान्य करून घे. आणि आमच्या मुलगावचे सगळे कोळी बांधव तुझ्या सागरातला मच्छी मारायला जातात, कुठेही जाऊ दे त्यांना पोटान पोटभर भेटलं पाहिजे, कुठलीही अडचण आली नाही पाहिजे दर्या सागरा. आणि आम्ही आता सोन्याचा गोळा तुला देतोय तो मान्य करून घे. आणि सागर भगवंता तू शांत हा, आता तू शांत हो. तुझ्या बलावर आम्ही सर्व मच्छी मारणार आहोत आणि तू आम्हाला व्यवस्थित रूपे कुठेही दरी बाहेर कुठेही ने. तशीच आम्हाला सागर भगवंता नसताला आमच्या वाटकर, आमच्या नसतामधून होड्या आतमध्ये जातात बाहेर येतात, त्या व्यवस्थित रूपे आतमध्ये पण आले पाहिजे आणि व्यवस्थित रूपे बाहेर पण पडले पाहिजे, कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. आणि आम्ही सर्व कोळी बांधव तुझ्या चरणी ही सर्व आम्ही प्रार्थना करत आहोत. जिथे आम्ही कुठेही मच्छी मारायला जाऊ सर्व आमचे कोळी बांधव मुलगावचे ते आम्हाला सर्वांना पोटान पोटभर दे. तुझ्याच बलावर आमची सर्व शेती भाती आमची तूच आहेस भगवंता. तुझ्याच बलावर आम्ही जे कमवतो त्याच्यानंतरच आम्ही सर्व पोटपाणी करतो, कपडा लत्ता घेतो, दागदागिने घेतो, घरादारा बांधतो, सर्व तुझ्यावरच आम्ही करतो. तुझ्यामुळे आमचं काही चालत नाही. तू जेव्हा आम्हाला देशील त्याच्यावरच आम्ही कमवतो, त्याच्यावरच आम्ही सर्व आमचं कुटुंब पोचतो, व्यवस्थित राहतो. भगवंता का चुकीपाके जसे ते क्षमा कर आणि सर्वांना असाच आनंद राहू दे. आणि वर्षभर सर्वांना असाच ज्या ज्या धंद्याला लोक देतील त्या त्या धंद्याची सर्वांना मच्छी दे दर्या सागरा मान्य करून घे. पौर्णिमा उत्सव 2024 मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त आमच्या समाजाचा मान आमच्या समाजाचे अध्यक्ष गणेश हरिश्चंद्र चौलकर, उपाध्यक्ष जगन कृष्णा चौलकर, समाजाचे सेक्रेटरी नंदकुमार बालकृष्ण चौलकर आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे सहकारी म्हणजे धनंजय पालेकर आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी अण्णा सर्वांना मी समाजाचा मान देण्याची परवानगी करतो. समाजाचा मान द्यावा अशी विनंती करतो. समाजाच्या अध्यक्षांना विनंती करतो तुम्ही समाजाचा मान द्यायचा. समाजाचा अध्यक्ष पहिला मान आमच्या समाजाच्या अध्यक्षांना असेल. हे आता आम्ही आमच्या समाजाच्या अध्यक्षाच्या आम्ही हातात दिलेला नारळ आहे तो आता आम्ही वाजत गाजत समुद्राच्या किनारे जाणार आणि त्यांच्या हस्ते 5 पंचांच्या हस्ते आम्ही समुद्राला विसर्जन करणार. तसेच समाजाचे उपाध्यक्ष जगन्नाथ कृष्ण चौलकर यांच्याकडे आमचा समाज सपोर्ट करत आहे. तसेच आमचे समाजाचे कार्यकर्ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारा कुठलाही आमचा कार्यक्रम असू दे, क्रिकेटचा असू दे किंवा कुठलाही नारळ पौर्णिमेचा असू दे, हातीमोलाचं आम्हाला सहकार्य असते मुलांना, त्यासाठी मुलांनी यांची निवड केलेली आहे. तसेच आम्हाला वेळेवर सहकार्य करणारे ते म्हणजे पप्पू रघुवीर यांनी आता सिद्धेश रघुवीर यांनी आता नारळ पौर्णिमेच्या निमित्ताने भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि जो आज आम्ही सोहळा करतोय सर्व गावकरी लेडीज जेंट्स सोहळा करतोय ते ह्याने सर्व आम्हाला नियोजन केलेलं आहे की आपण असं करायचं आणि आपण असं करत नाचत वगैरे बोलत वगैरे नाटक घेऊन जायचं आहे. दुसरं कोणी तुमच्या मनाला अशोक कृष्णा चौलकर हेही आमच्या समाजाचे जाणकार कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी आम्ही मान देतो आहे नारळाचा. समाजात मुळगाव कोळी समाजाचा मान नारळाचा परेश वाघे हे हातीमोलाचं सहकार्य करतात. आता जरा सर्वांनी वाजत गाडी आई माऊलीचा उदो उदो. खरंच आता हे मानाचे नारळ आपल्या समुद्राला अर्पण होत आहेत जे आपल्याला पाहायला मिळतील.
हे नारळ आपल्या समुद्राला अर्पण होत आहेत बघा. समुद्र देवतेची पूजा यथासांग झालेली आहे आणि हे मानाचे नारळ आता समुद्राला अर्पण होत आहेत. आणि आपला हा कलश जो सजवलेला होता तो सुद्धा आता समुद्राला विसर्जन केलं जाईल समुद्रामध्ये, ते सुद्धा आपल्याला पाहता येते. छान असा हा नारळी पुनवेचा आपला मुळगाव कोळीवाडा येथील पारंपरिक नारळी पौर्णिमेचा सण आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच आनंदात हा साजरा झालेला आपला कोळी बांधवांचा नारळी पुनवेचा हा सण जो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता जो कलश हा अर्पण होतोय आपल्या सागराला आणि आता या ठिकाणी सुद्धा हे बंधू नारळ अर्पण करतायत, आपल्याला पाहायला मिळतोय बघा. समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी जो कलश नेला गेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा. आणि छान असा आनंद समुद्रात पोहण्याचा ही लहान कंपनी घेत आहेत. आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो म्हणजे कलश जो अर्पण होतोय समुद्रामध्ये. लाटा या येत आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा समुद्रामध्ये हा श्रीफळ आणि जो कलश बनवलेला होता तो आता विसर्जित केला जातोय, आपल्याला जो पाहायला मिळतोय. खरंच श्रावण महिना सुरुवात झाला की आपल्या या सणांना सुरुवात होते. मोठा सण झाला तो म्हणजे नागपंचमीचा आणि आता नारळी पुनवेचा, यानंतर आपली गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी येईल आणि त्यानंतर श्री गणेशांचं आगमन होणार आहे. हे सुद्धा आपल्याला आपला जीवन या चॅनल मार्फत पाहायला मिळेल. त्याच्यामुळे अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. हे सगळे पारंपरिक श्रीवर्धनचे सण आपल्याला पाहायला मिळतील. चला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं कलशाचं छान असं विसर्जन करून आपले सदस्य आता येत आहेत. पुन्हा एकदा आपण समुद्राच्या किनारी आता जात आहोत. लहान लहान मुलं हे पोहण्याचा आनंद घेत आहेत. सुंदर असा हा आणि पारंपरिक आपल्या जीवना कोळीवाडा आणि मुळगाव कोळीवाडा येथे हा पारंपरिक सण साजरा केला जातो. तसेच आपल्या श्रीवर्धनकर सुद्धा आपल्या मानाचा सरकारी नारळ सुद्धा आपल्या समुद्राला अर्पण करत असतात. मागच्या वर्षीच्या आपल्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. आपल्याला लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक सुद्धा असेल, ती सुद्धा पाहायला विसरू नका. चला छान असा आणि सुंदर आपला पारंपरिक नारळी पुनवेचा सण वाजत गाजत आपण आत्ताच पाहिलात. चला आपल्याला पाहायला मिळालं की आपण मुळगाव कोळीवाडा या ठिकाणाहून म्हणजे कोळीवाड्यातून आपण समुद्राकडे निघालो. समुद्र देवतेची पूजा केली, यथासांग पूजा केली. वाजत गाजत खालूच्या या तालावर आपण नाचत होतो आणि सगळेजण मनमुराद आनंद घेत होता. खरंच सगळ्या कोळीवाड्यांमध्ये आज नारळी पुनवेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कारण का आपला जो कोळी राजा आहे हा समुद्रामध्ये जातो, दूरवर जातो आणि हे समुद्र देवता आमच्या या कोळी राजाचं तू रक्षण कर अशी प्रार्थना केली आणि आम्हाला महावरा हा जास्तीत जास्त मिळू दे ही सुद्धा मागणी समुद्र देवतेकडे केलेली आहे. आपल्याला सुद्धा हा पारंपरिक सण आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. आई माऊलीचा, आई एकविरा माऊलीचा, गणपती बाप्पा.